नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपल्या सगळ्यांच्या आत एक असा खजिना दडलेला आहे जो आपल्याला हवं ते सर्व देऊ शकतो. पैसा, आरोग्य, यश आणि अगदी मनासारखा जोडीदार सुद्धा. खजिना? अनिल, हे ऐकायला एखाद्या मूव्हीसारखं वाटतंय. पण आजच्या या टेन्शनच्या जगात असा कोणता खजिना आहे जो आपल्याकडे असूनही आपल्याला माहीत नाहीये? तो खजिना म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच तुमचं अंतर्मन. जोसेफ मर्फी म्हणतात की तुमचं अंतर्मन इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. ओके, अंतर्मन हा शब्द म्हणजे खूप ऐकलाय इंस्टाग्राम रील्सवर, सेल्फ हेल्प बुक्समध्ये. पण खरंच यात काही तथ्य आहे की हे फक्त एक गुड वाइब्स ओनलीवाला ट्रेंड आहे? म्हणजे नेमकं काय आहे हे? नाही, हा ट्रेंड नाही. हे एक विज्ञान आहे. बघ, याला समजून घेण्यासाठी आपण आपल्या मनाला 2 भागांमध्ये विभागू शकतो. 2 भाग? हो. पहिला भाग म्हणजे जागरूक मन, म्हणजे कॉन्शियस माइंड. हां. आणि दुसरा, जो अत्यंत शक्तिशाली आहे, तो म्हणजे अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड. हे दोन्ही भाग एकाच टीममध्ये काम करतात, पण त्यांची कामं म्हणजे पूर्णपणे वेगळी आहेत. अच्छा, म्हणजे जसे एका कंपनीत एक बॉस असतो जो प्लॅनिंग करतो आणि एक टीम असते जी ते काम पूर्ण करते, तसं काहीसं? अगदी अचूक उदाहरण. आपलं जागरूक मन त्या बॉससारखं आहे, किंवा आपण त्याला जहाजाचा कॅप्टन म्हणूया. कॅप्टन, ओके. तो विचार करतो, तर्क लावतो, निर्णय घेतो, विश्लेषण करतो. हां. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही विचार करतो, निवडतो, शिकतो ना, ते सगळं या जागरूक मनाचं काम आहे. ठीक आहे, म्हणजे माझं जागरूक मन आता तुमचं बोलणं ऐकतंय आणि त्यावर विचार करतंय. बरोबर. मग मग माझं अंतर्मन काय करतंय? ते सुट्टीवर आहे का? अजिबात नाही. उलट, खरं तर सगळ्यात जास्त काम तेच करतंय. म्हणजे? तुझं अंतर्मन या क्षणी तुझं हृदय चालू ठेवतंय, तुझ्या श्वासावर नियंत्रण ठेवतंय, तुझं रक्तभिसरण आणि पचनक्रिया हे सगळं सांभाळत आहे. या गोष्टींवर तुला मुद्दामून लक्ष द्यावं लागत नाही, बरोबर? हो, बरोबर. ते तर आपोआप होतं. हे सगळं ऑटो पायलटवर चालतं, आणि हा ऑटो पायलट म्हणजे तुझं अंतर्मन. बापरे. म्हणजे ते एक इनबिल्ट सुपर कॉम्प्युटर आहे जे बॅकग्राऊंडमध्ये माझं शरीर चालवतंय. अगदी. पण त्याचा माझ्या विचारांशी काय संबंध? इथेच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जहाजाचा कॅप्टन म्हणजे आपलं जागरूक मन आदेश देतो, पण जहाजाला चालवणारे इंजिनियर्स आणि क्रू म्हणजे आपलं अंतर्मन ते आदेश फक्त ऐकतात. महत्वाचं म्हणजे हा क्रू कॅप्टनच्या आदेशावर प्रश्न विचारत नाही. कॅप्टनने सांगितलं, जहाज खडकावर न्या, तर क्रू तेच करेल. अरे देवा. अंतर्मन तसंच आहे. ते तर्क करत नाही, वाद घालत नाही. जागरूक म्हणजे काही विचार वारंवार आणि तीव्र भावनेने करतं, त्यालाच ते सत्य मानतं आणि स्वीकारतं. 1 मिनिट थांबा. म्हणजे जर मी सतत विचार करत राहिले की माझं काही खरं नाही किंवा माझ्यासोबत नेहमी वाईटच होतं, तर माझं अंतर्मन याला एक ऑर्डर समजून घेईल आणि माझ्या आयुष्यात तशाच परिस्थिती निर्माण करेल. हे खूपच भीतीदायक आहे. भीतीदायक आहे, पण त्याचबरोबर यात एक खूप मोठी संधी दडलेली आहे. संधी? कशी? याचा अर्थ नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत की नाही? आपण आपल्या जागरूक मनाने कोणते विचार निवडतो यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. ओके, मला एक उदाहरण हवंय. समजा माझी एक महत्वाची प्रेझेंटेशन आहे आणि माझ्या मनात सतत येतंय की मी विसरू नये, मी गडबडू नये. मी तर स्वतःला चांगला परफॉर्म करण्यासाठीच सांगते ना. वरवर पाहता ते तसंच वाटतं, पण इथेच गंमत आहे. अंतर्मनाची भाषा ती थोडी वेगळी आहे. म्हणजे? त्याला नाहीये, नाही, नको हे नकारात्मक शब्द कळत नाहीत. ते फक्त त्या शब्दांमागे दडलेलं चित्र किंवा भावना उचलतं. जेव्हा आपण म्हणतो मी विसरून नाहीये, तेव्हा आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो? विसरण्यावर. ओ माय गॉड. म्हणजे मी विसरू नये म्हणताना माझं अंतर्मन फक्त विसरणे 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 हा शब्द ऐकतंय आणि तशी शक्यता वाढवते. तंतोतंत. तू नकळतपणे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहेस. अरे देवा. म्हणूनच आपल्याला जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जे हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी विसरू नाहीये ऐवजी काय म्हणायला हवं? हां, माझी प्रेझेंटेशन खूप छान होणार आहे किंवा मला सगळे मुद्दे व्यवस्थित आठवणार आहेत. अगदी बरोबर. असा सकारात्मक आदेश द्यायला हवा.
कारण मग अंतर्मन छान प्रेझेंटेशन आणि व्यवस्थित आठवणे या चित्रांवर काम करायला सुरुवात करतं. हे तर पूर्ण गेम चेंजर आहे. म्हणजे आपण काय बोलतो त्यापेक्षा ते बोलताना आपल्या मनात कोणतं चित्र उभं राहतं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आपले विचार म्हणजे आपल्या अंतर्मनासाठी दिलेले ब्लूप्रिंट्स आहेत. आपण त्याला जसा नकाशा देऊ तसंच बांधकाम ते आपल्या आयुष्यात करेल. चांगला किंवा वाईट हा भेद ते करत नाही. ठीक आहे, मनाच्या 2 भागांची कल्पना स्पष्ट झाली. पण हे विचार इतके शक्तिशाली कसे बनतात? म्हणजे फक्त विचार करून गोष्टी प्रत्यक्षात कशा येतात? यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. एका लोखंडाच्या तुकड्याची कल्पना कर. ओके. तो स्वतः काहीही उचलू शकत नाही. तो फक्त एक निर्जीव धातूचा तुकडा आहे. हं. पण जेव्हा त्याच लोखंडाच्या तुकड्याला मॅग्नेटाईज केलं जातं, म्हणजे त्याला चुंबकीय बनवलं जातं, हं. तेव्हा तो त्याचा स्वतःच्या वजनापेक्षा कित्येक पट जास्त वजन उचलू शकतो. बरोबर. हो, बरोबर. शाळेत विज्ञानाच्या प्रयोगात केलं होतं आम्ही हे. आपलं अंतर्मन त्या लोखंडाच्या तुकड्यासारखं आहे आणि आपले विचार त्या विजेच्या प्रवाहासारखे आहेत, जे त्या लोखंडाला चुंबकीय बनवतात. अच्छा. एक सामान्य दिशाहीन विचार त्या निर्जीव लोखंडासारखा आहे. पण जेव्हा एखादा विचार दृढ विश्वासाने, तीव्र भावनेने आणि सातत्याने केला जातो, तेव्हा तो आपल्या अंतर्मनाला मॅग्नेटाईज करतो. वाव! म्हणजे माझे विचार माझ्या आयुष्यात गोष्टी आकर्षित करण्यासाठी मला एक जिवंत मॅग्नेट बनवतात. अगदी तसंच. एकदा का तुझं अंतर्मन एखाद्या ध्येयासाठी मॅग्नेटाईज झालं, की ते आपोआप त्या ध्येयासाठी लागणाऱ्या संधी, योग्य माणसं, योग्य कल्पना आणि रिसोर्सेस. आणि संसाधने तुझ्याकडे खेचायला सुरुवात करतं. ज्या गोष्टी आधी तुला दिसत नव्हत्या, त्या अचानक दिसू लागतात. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतंय. जर खरंच असं असतं तर सगळेच यशस्वी आणि श्रीमंत झाले नसते का? यात नक्कीच काहीतरी अडचण असणार. आहे. कारण माझं आयुष्य तर सतत निगेटिव्ह गोष्टींनी भरलेलं आहे. कामाचं टेन्शन, सोशल मीडियावरची तुलना, वाईट बातम्या, या सगळ्या गोंधळात मी स्वतःला पॉझिटिव्ह मॅग्नेट कसं बनवणार? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण 99% लोक इथेच चुकतात. ते दिवसातून 5 मिनिटं पॉझिटिव्ह विचार करतात आणि उरलेले 23 तास 55 मिनिटं चिंता, भीती आणि शंकांमध्ये घालवतात. हे खरंय. हे म्हणजे एखाद्या बागेत गुलाबाचं एक बी लावून त्यावर दिवसभर कचरा टाकण्यासारखं आहे. ते बी कधीच उगवणार नाही. मग यावर उपाय काय? सतत पॉझिटिव्ह राहणं तर म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नाही. सतत पॉझिटिव्ह राहण्याची गरज नाही, फक्त आपल्या मुख्य विचारांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुख्य विचार. हो. दिवसाभरात आपल्या मनात हजारो विचार येतात आणि जातात. पण काही विचार असे असतात जे आपण दिवसभर, आठवडाभर, महिनाभर घोळवत राहतो. ते आपले डॉमिनंट थॉट्स किंवा मुख्य विचार असतात. ओके. हे मुख्य विचारच आपलं अंतर्मन मॅग्नेटाईज करतात. त्यामुळे जरी एखादा नकारात्मक विचार मनात आला, तरी त्याला महत्त्व न देता सोडून द्यायचं आणि आपलं लक्ष पुन्हा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीवर आणायचं. यालाच मानसिक आहार किंवा मेंटल डाएट म्हणतात का? अगदी. जसं आपण शरीरासाठी पौष्टिक आहार निवडतो, तसाच मनासाठी पौष्टिक विचार निवडायला हवेत. म्हणजे हे एक स्किल आहे जे प्रॅक्टिसने डेव्हलप करावं लागतं. हे काही इन्स्टंट मॅगी नाहीये. मुळीच नाही. ही एक साधना आहे. सुरुवातीला अवघड वाटेल, कारण वर्षानुवर्षे आपण नकारात्मक विचार करण्याची सवय लावली आहे. पण हळूहळू जेव्हा आपण जाणीवपूर्वक चांगले विचार निवडायला लागतो, तेव्हा आपलं अंतर्मन रिप्रोग्रॅम व्हायला लागतं. रिप्रोग्रॅम? हो. जुनं निगेटिव्ह मॅग्नेटिझम जाऊन नवीन पॉझिटिव्ह मॅग्नेटिझम तयार होतं आणि मग चमत्कार घडायला लागतात. हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय. पण हे खरंच सामान्य माणसाच्या आयुष्यात काम करतं का? असं कोणी आहे का ज्याने हे स्वतः अनुभवलंय? एखादं खरंखुरं उदाहरण आहे का? अशी हजारो उदाहरणं आहेत. पण एक गोष्ट म्हणजे खूप प्रभावी आहे. सांगा ना. ही गोष्ट आहे एका 75 वर्षांच्या विधवेची. पतीच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या. त्यांना पुन्हा लग्न करून एक प्रेमळ जोडीदार आणि सुखी संसार हवा होता. 75व्या वर्षी? वा, खरंच खूप हिंमत होती त्यांची. हो. पण या वयात हे शक्य आहे का, असा विचार नाही आला त्यांच्या मनात? नक्कीच आला असेल. समाजाच्या दृष्टीने तर हे जवळजवळ अशक्यच होतं. म्हणूनच त्यांनी जोसेफ मर्फी यांना पत्र लिहून सल्ला मागितला. ओके. मर्फी यांनी त्यांना एक सोपी पण खूप शक्तिशाली पद्धत सांगितली. त्यांनी सांगितलं की फक्त मला लग्न करायचं आहे अशी इच्छा व्यक्त करू नका. का? कारण असं केल्याने तुम्ही तुमच्या अंतर्मनाला माझ्याकडे सध्या काहीतरी कमी आहे हा संदेश देता. अच्छा, मग काय करायला सांगितलं? त्यांनी सांगितलं की ती गोष्ट सत्यात उतरल्याचा अनुभव घ्या.
त्या महिलेने तेच केलं. कसं? ती रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर शांतपणे एका खुर्चीत बसायची. डोळे मिटून ती अशी कल्पना करायची की तिच्या बोटात लग्नाची अंगठी आहे. फक्त कल्पना? नाही, ती फक्त कल्पना करत नव्हती, तर ती त्या अंगठीचा स्पर्श तिच्या बोटांवर अनुभवण्याचा प्रयत्न करायची. ओ, म्हणजे ती फक्त विचार करत नव्हती, तर ती भावना जगत होती. अगदी बरोबर. ती स्वतःला सांगायची, मी खूप आनंदी आणि सुखी विवाहित जीवन जगत आहे. माझा जोडीदार खूप प्रेमळ, समजूतदार आहे आणि आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो. ती हे इतक्या तीव्रतेने अनुभवायची की तिला खरंच आनंद आणि कृतज्ञता वाटायची. जणू काही तिचं लग्न खरंच झालंय. पण हे तर स्वतःला फसवण्यासारखं नाही का? म्हणजे वास्तवात तर तसं काहीच नव्हतं. आपल्या जागरूक मनासाठी ही फसवणूक असेल, पण अंतर्मनासाठी नाही. अंतर्मनाला खरं काय आणि खोटं काय यातला फरक कळत नाही. अच्छा. त्याला फक्त भावना आणि विश्वास कळतो. जेव्हा त्या महिलेने पूर्ण विश्वासाने आणि भावनेने ते चित्र रोज आपल्या अंतर्मनापर्यंत पोचवलं, तेव्हा अंतर्मनाने त्याला एक आदेश मानलं. आणि मग काय झालं? मला खूप उत्सुकता आहे. तिचं स्वप्न पूर्ण झालं का? तिचा विश्वास इतका दृढ होता की तिच्या अंतर्मनाने त्या दिशेने काम करायला सुरुवात केली. काही महिन्यांतच तिच्या शेजारी राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने तिची ओळख एका निवृत्त सज्जन फार्मासिस्टशी करून दिली. काय सांगताय? हो, तो सुद्धा विधूर होता आणि एका प्रेमळ जोडीदाराच्या शोधात होता. सिरियसली? हे तर खूपच फिल्मी वाटतंय. पण हे खरं घडलं. ते दोघे एकमेकांना भेटले, त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही काळातच त्यांनी लग्न केलं. वाव! आज ते युरोपमध्ये फिरत एक खूप आनंदी आणि सुखी जीवन जगत आहेत. तिच्या अंतर्मनाने तिच्यासाठी तो परफेक्ट जोडीदार शोधून काढला. म्हणजे अंतर्मनाने तिच्यासाठी फक्त जोडीदारच नाही शोधला, तर तिला त्या जोडीदाराला भेटण्याची संधीसुद्धा निर्माण करून दिली. हे अविश्वसनीय आहे. आहेच. यातून एक गोष्ट शिकायला मिळते की कसं होईल याची चिंता आपण करायची नाही. ते काम अंतर्मनावर सोपवायचं. अगदी. आपलं काम फक्त काय हवंय हे स्पष्टपणे आणि पूर्ण भावनेने सांगणं आहे. तंतोतंत. कसं हा अंतर्मनाचा प्रांत आहे. जेव्हा आपण कसं होईल याचा जास्त विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मर्यादित जागरूक मनाने त्याच्या कामात अडथळा आणत असतो. विश्वास ठेवा आणि मार्ग आपोआप सापडेल. म्हणजे फक्त विचार करून आणि अंतर्मनाला सूचना देऊन हवं ते मिळवता येतं. पण हे नक्की काम कसं करतं याचं एक असं सिक्रेट आहे जे नीट समजलं नाही तर तुमचे पॉझिटिव्ह विचारसुद्धा उलटं पडू शकतात. तर सिक्रेट म्हणजे सूचना देण्याची पद्धत. अंतर्मन हे एक सुपीक जमिनीसारखं असतं. तुम्ही त्यात जे पेराल तेच उगवेल. पण आपण नेहमीच चांगले विचार करतो, तरीही वाईट गोष्टी का घडतात? आपल्या मनातल्या शंका अंतर्मनावर कसा परिणाम करतात? आणि हेच ते महत्वाचे प्रश्न आहेत. आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण ज्या स्रोताचा अभ्यास करतोय ते आहे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकात असं म्हटलंय की आपलं अंतर्मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड हे एक शक्तिशाली सेवकासारखं आहे. ते आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतं. पण मग प्रश्न उरतोच की आपलं आयुष्य आपल्या मनासारखं का घडत नाही? याचं उत्तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच मिळतं. आपलं अंतर्मन म्हणजे ते आपण वापरलेल्या शब्दांवर काम करत नाही. अच्छा. नाही, ते काम करतं त्या शब्दांमागे दडलेल्या आपल्या भावना आणि आपल्या विश्वासावर. ते लॉजिक लावत नाही, विश्लेषण करत नाही. त्याला फक्त एकच भाषा कळते, ती म्हणजे विश्वासाची. म्हणजे आपण म्हणतो की चांगला विचार करतो, पण पण त्या विचारामागे जर शंकेची अगदी लहानशी जरी भावना असेल, तरी आपलं अंतर्मन त्या शंकेलाच खरी आज्ञा मानते. म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया. आपण समजा कुठेतरी घाईत निघालोय आणि मनातल्या मनात म्हणतो, देवाच ट्रॅफिक नको लागायला. नेहमीचंच आहे. आता इथे शब्द जरी नकारात्मक असले तरी आपलं पूर्ण लक्ष आणि भीती हे ट्रॅफिक याच कल्पनेवर केंद्रित झालेली असते, बरोबर? अगदी बरोबर. आणि अंतर्मन त्या ट्रॅफिक या शब्दाला, त्या भावनेलाच खरी सूचना म्हणून स्वीकारतं. आपली भीती, आपली शंका ती आपल्या ट्रॅफिक नको या इच्छेवर मात करते. म्हणजे काही जण याला कॉग्निटिव्ह बायस असंही म्हणू शकतात की नाही, की आपण फक्त त्याच गोष्टी लक्षात ठेवतो ज्या आपल्या विश्वासाला दुजोरा देतात. बरोबर. पण डॉक्टर मर्फी यांच्या मते ही फक्त एक मानसिक सवय नाहीये, ही एक निर्मितीची प्रक्रिया आहे. म्हणजे मग खरा खेळ वस्तूचा किंवा ध्येयाचा नाही, तर त्यामागच्या विश्वासाच्या तीव्रतेचा आहे. एक्झॅक्टली. ही कल्पनाच इतकी प्रभावी आहे.
पुस्तकातलं एक उदाहरण तर अक्षरशः थक्क करणारं आहे. कोणतं? हे उदाहरण आहे एका 75 वर्षांच्या विधवेचं. तिला पुन्हा लग्न करून एक आनंदी स्थिर आयुष्य जगायचं होतं. अच्छा. लेखकाने तिला फक्त एकच गोष्ट करायला सांगितली. तिला रोज अनेकदा स्वतःच्या मनाला हे पटवून द्यायचं होतं की मी एका चांगल्या, प्रेमळ आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर व्यक्तीशी लग्न केलं आहे आणि मी खूप आनंदी आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण इथे फक्त मला लग्न करायचं आहे अशी इच्छा नाहीये. नाही. ती मी विवाहित आहे असं वर्तमान काळात जगत होती. ह्या दोन विचारांमध्ये मानसिक पातळीवर खूप मोठा फरक आहे. हो ना. मला हवंय असं म्हणण्यात एक कमतरता आहे, तर माझ्याकडे आहे असं म्हणण्यात एक पूर्णत्वाची, एक समाधानाची भावना आहे. आणि तसंच झालं. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे काही महिन्यातच तिची भेट एका निवृत्त फार्मासिस्टची झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले, लग्न केलं अरे वा. आणि युरोपच्या टूरवरही गेले. तिचा तो ठाम विश्वासच तिच्या स्वप्नांना सत्यात उतरून गेला. ही शक्ती फक्त बाहेरच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच नाही, तर आपल्या आतल्या क्षमता टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे कसं? आता बघा, वय वाढतं तसं लोकांच्या मनात एक भीती बसते की त्यांची स्मरणशक्ती कमी होईल. आणि ही भीतीच त्यांच्यासाठी खरी ठरते. हो, कारण ते सतत स्वतःला तेच सांगत राहतात की आता माझं वय झालंय, मी गोष्टी विसरू लागलोय, आणि त्यांचं अंतर्मन ही आज्ञा स्वीकारतं. बरोबर. पण या उलट पुस्तकात एका वृद्ध महिलेचं उदाहरण आहे. तिला जाणवत होतं की तिची स्मरणशक्ती कमी होतीये, पण तिने नकारात्मक विचार केला नाही. मग काय केलं तिने? तिने स्वतःला रोज ठामपणे सांगायला सुरुवात केली, फेब्रुवारीपासून माझी स्मरणशक्ती दिवसेंदिवस सुधारत आहे. मी जे काही लक्षात ठेवू इच्छिते ते मला लगेच आठवतं. आणि काय वाटतं? तिची स्मरणशक्ती सुधारली असणार. काही आठवड्यांतच तिची स्मरणशक्ती पुन्हा तल्लख झाली. म्हणजे याचा सरळ अर्थ असा की आपलं जागृत मन जे तर्क करतं ते एका फिल्टरसारखं आहे, एका द्वारपालासारखं. बरोबर. ते ठरवतो की कोणत्या कल्पना किंवा सूचना आपल्या अंतर्मनापर्यंत पोचवायच्या. आणि एकदा का एखादी सूचना त्या फिल्टरमधून आत गेली की अंतर्मन त्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम सुरू करतं. मग ती सूचना चांगली असो वा वाईट, त्याला फरक कळत नाही. आणि हा परिणाम फक्त आपल्या आयुष्यातल्या घटनांवरच नाही, तर थेट आपल्या शरीरावर होतो. हो, कारण आपलं अंतर्मन शरीरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्रियेला नियंत्रित करतं. आपलं रक्तभिसरण, आपली पचनक्रिया, हृदयाचे ठोके, सगळं काही. त्यामुळे चुकीचे विचार शरीरात रोगांना जन्म देऊ शकतात. याबद्दल पुस्तकात एक अविश्वसनीय ऐतिहासिक संदर्भ दिला आहे. भूलशास्त्राचा, म्हणजे ॲनेस्थेशियाचा शोध लागण्यापूर्वीच्या काळातला. हो का? हो. 1880च्या दशकात डॉक्टर जेम्स एसडील नावाचे एक स्कॉटिश सर्जन भारतात होते. त्यांनी भूल देण्याचं औषध नसताना जवळपास 400 मोठी ऑपरेशन्स केली होती. काय सांगताय? भूल न देता ऑपरेशन? हे अविश्वसनीय वाटतं. मानसशास्त्राच्या भाषेत याला सजेस्टिव्ह ॲनॅल्जेसिया असं काहीसं म्हणता येईल, जिथे सूचना देऊन वेदनेची जाणीवच कमी केली जाते. अगदी तेच. ते रुग्णांना मेंटल अनेस्थेसिया द्यायचे. ऑपरेशनपूर्वी ते रुग्णाच्या अंतर्मनाला संमोहित करून सूचना द्यायचे की ऑपरेशन करताना तुला कोणताही त्रास किंवा इन्फेक्शन होणार नाही. आणि याचा परिणाम व्हायचा. आश्चर्य म्हणजे रुग्णांना खरंच वेदना खूप कमी व्हायच्या. त्या काळात शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यूदर खूप जास्त होता, पण डॉक्टर एसडिले यांच्या रुग्णांचा मृत्यूदर फक्त 2-3% होता. पण ही शक्ती म्हणजे एका दुधारी तलवारीसारखी आहे. ज्याप्रमाणे सकारात्मक सूचना शरीर स्वीकारतं, त्याचप्रमाणे नकारात्मक सूचनाही स्वीकारताय. अनेक प्रयोगांमध्ये हे सिद्ध झालंय. संमोहित केलेल्या निरोगी व्यक्तीला जर सांगितलं की तुला ताप आला आहे किंवा तुला ॲलर्जी झाली आहे, तर त्याच्या शरीरात खरोखरच त्या आजाराची लक्षणं दिसू लागतात. अगदी. कारण अंतर्मन खरं आणि खोटं यातला फरक ओळखू शकत नाही. ते फक्त दिलेल्या सूचनेवर विश्वास ठेवतं. म्हणजे विश्वास हाच खरा उपचार आहे आणि अविश्वास हाच खरा रोग. याचं एक उत्तम उदाहरण 1910 मधलं आहे. एका व्यक्तीला टंग पॅरालिसिस झाला होता. म्हणजे जिभेचा अर्धांगवायू. हो. त्यावर तेव्हा काहीच उपचार नव्हते. तो एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याच्या तोंडात एक साधा तापमापक म्हणजे थर्मामीटर ठेवला आणि त्याला अतिशय विश्वासाने सांगितलं. काय सांगितलं? की हे एक नवीन उपकरण आहे
जे तुझ्या जिभेतील ऊर्जा शोषून घेईल आणि तुझी जीभ नक्की बरी होईल. म्हणजे हा निव्वळ एक प्लसिबो इफेक्ट होता. त्या व्यक्तीच्या अंतर्मनाने यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि काही मिनिटातच त्याची जीभ हालायला लागली. तो आनंदाने ओरडला की तो बरा झाला. त्याला थर्मामीटरने नाही तर त्याच्या स्वतःच्या विश्वासाने बरं केलं. याचाच अर्थ असा की भीती, चिंता, मत्सर, राग हे सगळे नकारात्मक विचार आपल्या शरीरासाठी विषासारखे आहेत. ते हळूहळू आपलं शरीर पोखरतात. आणि मग अल्सर, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारखे आजार निर्माण करतात. बरोबर. डॉक्टर मर्फी यांच्या मते आपल्या आरोग्याची किल्ली आपल्या विचारांमध्येच दडलेली आहे. म्हणूनच जेव्हा एखादा नकारात्मक विचार डोक्यात येईल तेव्हा त्याला एखाद्या बाहेरच्या वस्तूंप्रमाणे स्वतःपासून वेगळं पाहण्याची गरज आहे. स्वतःला ठामपणे सांगायला हवं की नाही, हा विचार माझा नाही. आणि माझ्या शरीरावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण मग प्रश्न येतो की हे करायचं कसं? अंतर्मनाला योग्य सूचना देण्याची सर्वोत्तम पद्धत आणि वेळ कोणती? बरोबर. तर डॉक्टर मर्फी यांच्या मते ती वेळ आहे रात्री झोपण्यापूर्वीची. झोपण्यापूर्वीचीच वेळ का? त्यात असं काय विशेष आहे? कारण त्यावेळी आपला दिवसभराचा ताण कमी झालेला असतो. आपलं जागृत मन म्हणजे तो आपला तार्किक द्वारपाल तो शांत होऊ लागलेला असतो. अच्छा. शारीरिक हालचाल थांबलेली असते. ह्या अवस्थेत आपलं अंतर्मन जास्त सक्रिय आणि काय म्हणतात त्याला ग्रहणक्षम बनलेलं असतं. त्याला विरोध करणारी तार्किक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यावेळी दिलेली कोणतीही सूचना थेट आतपर्यंत पोहोचते. आणि मग त्यावर रात्रभर प्रक्रिया सुरू राहते. बरोबर. म्हणजे हे एक साधं पण अतिशय प्रभावी तंत्र आहे. कोणीही वापरू शकतो. पुस्तकात याची एक सोपी पद्धत दिली आहे. पहिली पायरी म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते शांतपणे निश्चित करा. म्हणजे मग ते चांगलं आरोग्य असेल, परीक्षेत यश असेल, आर्थिक अडचण दूर करायची असेल, काहीही. ध्येय स्पष्ट हवा. ध्येय निश्चित झालं की मग दुसरी आणि सर्वात महत्वाची पायरी येते, ती म्हणजे भावना. हो. दुसरी पायरी आहे डोळे मिटून कल्पना करायची की ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. ती मिळाल्यानंतर जो आनंद होईल, जी कृतज्ञतेची भावना असेल, ती मनापासून अनुभवायची. यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात की नाही? अगदी. जसं की जर एखादी नवीन कार हवी असेल तर तिचा रंग, तिचा स्पर्श, अगदी तिचा नवीन वास आणि ती चालवण्याचा आनंद मनात स्पष्टपणे अनुभवायचा. जणू काही ते सत्यच आहे. अनेक महान लोकांनी कळत नकळत या तंत्राचा वापर केला आहे. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. हो, त्यांची गोष्ट आहे पुस्तकात. ते रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या अंतर्मनाला कथेची कल्पना देत असत. ते सांगायचे, मला एक चांगली विकली जाणारी कथा हवी आहे. आणि सकाळी उठल्यावर त्यांच्या मनात एक पूर्ण कथा तयार असायची. हे तर खूपच प्रभावी आहे. पण याचं एक अगदी सोपं आणि रोजच्या जगण्यातलं उदाहरण म्हणजे वेळेवर उठण्याचं. ही टेक्निक तर मी नक्की वापरून बघणार आहे. माझा अलार्म तर रोज सकाळी माझा सगळ्यात मोठा शत्रू असतो. तर लेखक सांगतात की त्यांना जेव्हा सकाळी लवकर उठायचं असतं तेव्हा ते रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या अंतर्मनाला एक विशिष्ट वेळ सांगतात. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, मला सकाळी बरोबर 6 वाजता उठायचं आहे. ते ही सूचना शांतपणे आणि विश्वासाने देऊन झोपी जातात. आणि गंमत म्हणजे हे अगदी अचूक काम करतं. ते म्हणतात की अलार्म वाजायच्या आधीच त्यांचं मन त्यांना उठवतं, अगदी वेळेवर. आणि हे तंत्र आजपर्यंत एकदाही अयशस्वी झालं नाहीये. हेच या शक्तीचं सामर्थ्य आहे. ती आपल्या प्रत्येकाकडे आहे. फक्त तिचा वापर कसा करायचा हे शिकायला हवं. एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी मैत्री केली की पैसा आणि यश तुमच्या मागे धावत येईल. पण अनेकांना प्रश्न पडतो की म्हातारपण आणि रिटायरमेंटचं काय? वयानुसार बुद्धी कमी होते का? याचं उत्तर एका अशा 65 वर्षांच्या सायंटिस्टच्या गोष्टीत दडलंय, ज्याने जगाला थक्क केलं. ती गोष्ट होती रिटायरमेंटला नवीन सुरुवात मांडण्याची. वा, म्हणजे वय फक्त एक आकडा आहे. 65व्या वर्षी सुद्धा आपण नवीन जगाचा अनुभव घेऊ शकतो. अगदी बरोबर. आणि आज आपण याच कल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे जोसेफ मर्फी यांचं मास्टरिंग द मॅजिकल पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आहे. हो. आणि त्यातले विचार आपल्याला सांगतात की वार्धक्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच आपलं भविष्य ठरवतो. बरोबर. तर आजची आपली चर्चा याच विषयावर आहे. आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि त्याचा आपल्या वाढत्या वयावर नेमका काय परिणाम होतो. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे ना, की ही केवळ चांगले विचार करा असं सांगणारी थिअरी नाहीये. अजिबात नाही. आपलं मन एका विशिष्ट पद्धतीने काम करतं आणि ती पद्धत जर आपण समजून घेतली तर आपण आपल्या विचारांनी आपलं आरोग्य, आपलं आयुष्य सगळं काही घडवू शकतो. खरंय. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे
की आपल्या मनाच्या या खजिन्याचा वापर वृद्धत्वाला एका नव्या ऊर्जेने सामोरे जाण्यासाठी कसा करता येईल हे समजून घेणे. चला तर मग याची उकल करूया. सुरुवातीलाच मनाच्या या 2 भागांबद्दल थोडं स्पष्ट करूया का? हो, नक्कीच. एक आहे चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे सुप्त मन सबकॉन्शियस माइंड. तर चेतन मन म्हणजे जे विचार आपण जागेपणी करतो, निर्णय घेतो. तर्क लावतो ते सगळं. अगदी. आपलं चेतन मन म्हणजे जहाजाच्या कॅप्टनसारखं आहे. तो निर्णय घेतो, दिशा ठरवतो. आणि सुप्त मन? सुप्त मन म्हणजे इंजिन रूममधले कर्मचारी. ते कॅप्टनच्या आदेशावर प्रश्न विचारत नाहीत. अजिबात नाही. ते फक्त जहाज चालवतात. वाह, हे उदाहरण छान आहे. आणि गंमत ही आहे की 95% वेळ आपलं जहाज हे ऑटो पायलटवर चालत असतं, म्हणजे सुप्त मनाच्या जुन्या प्रोग्रामिंगवर. बापरे, म्हणजे आपण जे काही विचार, ज्या काही भावना सतत स्वतःला देत असतो तेच आदेश बनून सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि तेच आपलं वास्तव बनवतात. त्याची बुद्धी म्हणे पूर्वीपेक्षा जास्त तल्लख होती. हे कसं शक्य झालं असेल? काय ना, त्या व्यक्तीने रिटायरमेंट या शब्दाचा अर्थच बदलून टाकला स्वतःसाठी. म्हणजे त्याच्यासाठी रिटायरमेंट म्हणजे कामाचा शेवट नव्हता, तर आयुष्याच्या आणि शहाणपणाचा नवीन जगात प्रवेश होता. त्याने स्वतःच्या सुप्त मनाला एक नवीन पॉझिटिव्ह आदेश दिला होता. अच्छा. त्याने शिकणं थांबवलं नाही, प्रवास करणं, नवीन गोष्टी शोधणं हे सगळं सुरूच ठेवलं. त्यामुळे काय झालं, त्याच्या सुप्त मनाने शरीर आणि मनाला तरुण राहण्याचा संदेश दिला. वार्धक्याची भीती त्याच्या मनाला शिवलीच नाही. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं खरंच आहे का? म्हणजे समाजात तर वार्धक्य म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं, आजारपण हेच समीकरण आहे. बरोबर. स्रोतामध्ये एका महिलेचं उदाहरण आहे. तिची स्मरणशक्ती कमी होऊ लागली होती आणि तिने फक्त स्वतःला माझी स्मरणशक्ती वाढत आहे असं सांगून खरंच फरक पाडला. हे थोडं म्हणजे अविश्वसनीय नाही का वाटत? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ही जादू नाही, यामागे मनाचं विज्ञान आहे. ते कसं? बघा, जेव्हा ती महिला स्वतःला सतत सांगत होती की तिची स्मरणशक्ती सुधारत आहे, तेव्हा ती तिच्या सुप्त मनात खोलवर रुजलेल्या एका विचाराला आव्हान देत होती. कोणता विचार? म्हातारपणी स्मरणशक्ती कमीच होते, हा तो विचार. तिने जाणीवपूर्वक एक नवीन सकारात्मक विचार पेरला आणि आपलं सुप्त मन तर्काने विचार करत नाही, ते फक्त दिलेला आदेश स्वीकारतं. अच्छा. सातत्याने दिलेल्या या सकारात्मक आदेशामुळे तिच्या मेंदूने नवीन न्यूरल पाथवे तयार केली असतील आणि तिची स्मरणशक्ती खरोखरच टिकून राहिली. म्हणजे खरा शत्रू बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. आपल्या मनातली ती वार्धक्याची भीती. अगदी बरोबर. स्रोतानुसार भीती, चिंता, मत्सर, द्वेष यांसारख्या भावनांना विनाशकारी भावना म्हटलं आहे. डिस्ट्रॅक्टिव्ह इमोशन्स. विनाशकारी भावना. हो. आणि यावर आजचे न्यूरोसायन्स काय म्हणतं हे पाहणे इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण भीती किंवा तणावात असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचा एक हॉर्मोन तयार होतो. स्ट्रेस हॉर्मोन. बरोबर. या हॉर्मोनमुळे दीर्घकाळात आपल्या शरीराची झीज होते. मर्फी ज्याला विनाशकारी भावना म्हणत होते, तेच आज आपण स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करू शकतो. म्हणजे याला एक पक्का वैज्ञानिक आधार आहे. नक्कीच. म्हातारपणाची भीती या स्ट्रेस रिस्पॉन्सला सतत चालू ठेवते आणि त्यामुळे शरीर लवकर खचतं. म्हणजे रिटायरमेंटची कल्पनाच बदलायला हवी. अनेकांसाठी हा एक भीतीदायक शब्द असतोच. पण स्रोतातील त्या 65 वर्षांच्या व्यक्तीचं वाक्य मला खूप आवडलं. माझ्यासाठी रिटायरमेंट म्हणजे किंडरगार्टनमधनं पहिल्या इयत्तेत जाण्यासारखं आहे. किती सुंदर विचार आहे हा. आयुष्याचा एक टप्पा संपला आणि आता ज्ञानाचा पुढचा जास्त प्रगल्भ टप्पा सुरू झालाय. बरोबर. आणि हा दृष्टिकोन मोठ्या चित्राशी जोडला जातो. स्रोतानुसार निरोगी जन्माला येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण आजारी पडणं हे अनैसर्गिक. हो, कारण ते जीवनाच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. आत्मसंरक्षण म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशन ही आपली सर्वात मोठी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोन या नैसर्गिक प्रवृत्तीला खतपाणी घालतो. म्हणजे जेव्हा आपण रिटायरमेंटला शेवट न मानता सुरुवात मानतो तेव्हा आपण जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर राहतो. अगदी. इथे मला एक दुसरा विचार मनात येतोय. आपल्याकडे मर्फींच्या पुस्तकासोबतच मी द ब्लू झोन्स या संशोधनावरील एक लेख पण वाचत होते. ओके, द ब्लू झोन्स. हो, त्यात जगातल्या सर्वात जास्त काळ जगणाऱ्या लोकांच्या सवयींबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या जीवनशैलीत मर्फी सांगतात तसा सकारात्मक दृष्टिकोन तर आहेच, पण त्यासोबत सामाजिक संबंध,
योग्य आहार आणि जगण्याचा एक उद्देश म्हणजे पर्पज यावर जास्त भर दिला आहे. महत्वाचा मुद्दा आहे. मग या दोन्ही स्रोतांना एकत्र कसं पाहता येईल? कारण एक फक्त मनावर भर देतोय तर दुसरा जीवनशैलीवर. खूप छान प्रश्न आहे हा. आणि मला वाटतं या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, विरोधी नाहीत. कसं काय? असं बघा, मर्फी जे सांगत आहेत ते आपलं इंटरनल सॉफ्टवेअर आहे, आपली मानसिकता, आपले विचार. ठीक आहे. आणि ब्लू झोन्स जे सांगतं ते आपलं एक्सटर्नल हार्डवेअर आणि ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे आपलं शरीर, आपलं सामाजिक जीवन. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हो, जर तुमचं सॉफ्टवेअर म्हणजे मानसिकता सकारात्मक असेल तरच तुम्ही चांगला हार्डवेअर म्हणजे चांगली जीवनशैली तयार करू शकाल, नाही का? खरे. ज्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे तीच व्यक्ती चांगले सामाजिक संबंध जोडेल, जगण्याचा उद्देश शोधेल आणि निरोगी राहील. त्यामुळे सुरुवात मर्फी सांगतात तशी आतून, विचारांपासूनच करावी लागते. म्हणजे हे सगळं आनंदी राहण्याची निवड करण्याबद्दल आहे. त्यासाठी स्रोतांमध्ये एक सोपी पण प्रभावी पद्धत सांगितली आहे. हो, ती सकाळची प्रार्थना. हो, रोज सकाळी उठून स्वतःला एक सकारात्मक संदेश द्यायचा. माझं जीवन खूप सुंदर आहे, हे जीवन त्या परमेश्वराने मला दिलं आहे आणि याचे नियंत्रण त्याच्याच हातात आहे वगैरे. तो माझ्यासाठी जे निवडेल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. मी प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे आणि आनंदी आहे. पण याचा अर्थ समस्यांकडे दुर्लक्ष करणे असा होतो का? नाही, अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की समस्या अस्तित्वात आहेत हे स्वीकारूनही त्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निवडणे. अच्छा. हा मार्ग आहे आणि तो तुम्हाला सापडेल. म्हणजे समस्येवर नाही तर समाधानावर लक्ष केंद्रित करणे. अगदी. जेव्हा आपण सकारात्मक परिणामावर विश्वास ठेवतो तेव्हा आपलं सुप्त मन त्या दिशेने काम करण्यास आपोआप प्रवृत्त होतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण आपल्या सुप्त मनाला आपला सर्वात चांगला मित्र कसं बनवू शकतो? त्यासाठी काही व्यावहारिक तंत्र आहेत का? आहेत ना. स्रोतामध्ये स्लीपिंग टेक्निकचा उल्लेख आहे. हो. आणि यातली आकर्षक गोष्ट म्हणजे हे तंत्र का काम करतं? जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं चेतन मन म्हणजे तो तार्किक कॅप्टन शांत झालेला असतो. दिवसभराच्या धावपळीने तो थकलेला असतो. बरोबर. आणि याच वेळी आपली इंजिन रूम म्हणजे सुप्त मन जास्त ग्रहणक्षम म्हणजे रिसेप्टिव्ह बनलेलं असतं. यावेळेस दिलेले सकारात्मक संदेश किंवा सूचना थेट सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया सुरू होते. बरोबर. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन हेच करायचे म्हणे. त्यांना पुस्तकात ज्या गोष्टी लिहायच्या होत्या त्याबद्दल ते झोपण्यापूर्वी आपल्या मनाला सांगायचे. आणि त्यांचं सुप्त मन त्यांना स्वप्नात किंवा सकाळी उठल्यावर एक सुंदर कथा तयार करून द्यायचं. कमाल आहे. अगदी. म्हणजे हे सगळं आपल्या मनाला हवं तसं प्रोग्राम करण्याबद्दल आहे. याचे एक टोकाचं पण शक्तिशाली उदाहरण म्हणजे त्या 75 वर्षांच्या विधवेचं. हो, ते तर खूपच वेगळं उदाहरण आहे. हो. पतीच्या मृत्यूनंतर तिने एका मानसशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ती एक आनंदी विवाहित जीवन जगत आहे असं स्वतःला सांगायला सुरुवात केली. ती तिच्या पतीशी बोलायची, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायची. हे सगळं खरं आहे. हो. आता काही लोकांसाठी हे वेडेपणाचं वाटेल. हो. खरं सांगायचं तर हे थोडं धक्कादायक वाटू शकतं. म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाण्यासारखं आहे. बरोबर. पण इथे महत्वाचा मुद्दा वास्तव काय आहे हा नाही, तर अनुभव काय आहे हा आहे. अनुभव. हो. तिच्यासाठी तिचा तोच विश्वास तिचं वास्तव बनलं. तिने एकटेपणा आणि दुःखाच्या विचारांना तिच्या सुप्त मनातून काढून टाकलं आणि त्या जागी प्रेम आणि आनंदाचे विचार पेरले. आणि परिणामी ती आनंदी राहिली. ती आनंदी राहिली. इथे शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ विचार करणे नाही, तर ती गोष्ट घडली आहे असं मनापासून अनुभवणं महत्वाचं आहे. तेच सुप्त मनापर्यंत पोहोचतं. तर मग रोजच्या जीवनात या सगळ्याचा सार म्हणून काय लक्षात ठेवायला हवं? स्रोताचा अंतिम सारांश खूप सोपा आणि सुंदर आहे. हसत रहा, हसत रहा, इतरांनाही हसवा आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पहा. संकटात खचून जाऊ नका. या केवळ चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी नाहीत, या तुमच्या सुप्त मनाला दिलेल्या सूचना आहेत. प्रत्येक हास्य, प्रत्येक सकारात्मक विचार तुमच्या ऑटो पायलटला रिप्रोग्राम करत असतो. वा. आपलं सुप्त मन एक खजिना आहे आणि त्या खजिन्याची चावी म्हणजे आपले विचार आहेत. ती चावी कशी वापरायची हे आपल्या हातात आहे. कसे मोठे होतो तो आधी आपल्या मनात तयार होतो. बरोबर. मग ते स्मरण क्षमता परत मिळवणारी महिला असो किंवा 95व्या वर्षी ही तल्लख असलेला शास्त्रज्ञ असो, या सगळ्या कथा आपल्या मनाच्या अफाट शक्तीचीच साक्ष देतात. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, स्रोतामध्ये इतरांना माफ करण्याला नकारात्मक विचारांसाठी अँटीडोट म्हणजे उतारा म्हटलं आहे. अँटीडोट.
हो, विचार करा, जर आपलं सुप्त मन शरीराला झालेली एखादी जखम माफ करून म्हणजे विसरून ती बरी करण्याचं काम लगेच सुरू करतं, तर आपण इतरांना माफ करून आणि मनात द्वेष न ठेवता आपलं मन निरोगी ठेवण्याच्या शक्तीबद्दल काय विचार करू शकतो? ही शक्ती आपल्या शारीरिक आरोग्यावर किती मोठा परिणाम करत असेल? बरोबर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.